कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे ऐकायला मी या ठिकाणी आलेलो. मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे, काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहे. त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल आणि त्यांची काय काय नाराजी आहे, त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल, त्यांचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी सांगेल. नाही, तो अधिकार माझा नाही आहे, तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. आपल्याला कल्पना आहे की आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते, त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे. पण काही ठिकाणी नाराजी आहे, काही ठिकाणी साहजिक आहे असणं. म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे, मला पाठवलेलं आहे. मी सगळं ऐकून घेतलेलं आहे. मी त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठींची राज्यातल्या चर्चा करेन. पाटील कुटुंबियांनी मागच्या निवडणुकीत ठरवून 1 लाख मतांचं लीड विद्यमान खासदारांना दिलं होतं, तरी त्यांच्या ताकदीकडे का दुर्लक्ष केलं जातं? कमिटमेंट पूर्ण केलं नाही, दुर्लक्ष केलं जातं असातला कुठलाही भाग नाही आहे, आपल्यालाही कल्पना आहे. पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे, याबद्दल काही दुमतच नाही. काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी आम्ही बोललोत आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो. साहेब मला परत रात्री म्हणले की तुम्ही जाऊनच या, दादांना भेटून घ्या. मला वाटतं चर्चेने काही प्रश्न सोडत असतात, नसले तर पक्षश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर ते निर्णय घेतील. नाही, कसं आहे, प्रत्येक ठिकाणी असं एकही ठिकाण नाही, म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेल की असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे म्हणून, सगळ्यांचं एकमत आहे म्हणून कुठेच नाही असं की एकमताने. मला वाटतं फक्त एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर मी नाव उल्लेख करणार नाही, पण बहुतांशी ठिकाणी 80% ठिकाणी आमदारचं काही म्हणणं असतं, एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांचं काही असतं, अध्यक्षांचं काही असतं, पदाधिकाऱ्यांचं काही असतं. पण या ठिकाणचं जी नाराजी आहे मला वाटतं ती थोडी मोठीच आहे आणि म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे. दादांची सविस्तर चर्चा झालेली आहे, कुटुंबियांची पण माझी चर्चा झालेली आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे, त्यांचं म्हणणं आहे ते मी वरती पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर हा निर्णय होईल. समर्थक आक्रमक आहेत, त्यांना काहीतरी आपल्याला शब्द द्यावा लागेल. नाही, असा शब्द मला देता येणार नाही, नाही तर मीच अडचणीत येईल. मला अडचणीत आणू नका. पण मी निश्चित सांगेल की चर्चा आमची सकारात्मक झालेली आहे, ती सर्व मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर त्या ठिकाणी टाकेल आणि ते या बाबतीमध्ये निर्णय पक्षामध्ये अंतर्गत कलहाचा फायदा दुसऱ्या पक्षाला होण्याची शक्यता आहे, मग याकडे काय तर ठोस पावलं? मी तेच म्हणतो की पक्ष मोठा झाला की आता मी 35 वर्षाला मी निवडून येतोय पक्षामध्ये, पण पूर्वी फार असं नव्हतं. पण आता पक्ष मोठा झाला की कलही होतात, हे खरं आहे. म्हणजे कल म्हटल्यापेक्षा मतांतर होतात. दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत, आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे, देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोड्याफार कुरबुरी असतात. म्हणून असं अडचणीनं असं असताना दुर्लक्ष का केलं असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. दादांचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे. विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरबुरी आहेत, पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दामून साहेबांनी या ठिकाणी देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये, त्यांची शब्दाला किंमत किती आहे. म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे. या बाबतीमध्ये मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकेल आणि यातून ते निर्णय घेतील. मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराज्या संपत असतात. बोलणं झालं पाहिजे, चर्चा झाली नाही, बोलणंच नाही. आता मी नाही आलो, चालत राहिलं अजून 8 दिवस फॉर्म भरीपर्यंत, मग ते अजून म्हणजे किती ताणायचं असा विषय असतो. म्हणून चर्चा झाली पाहिजे, म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यातून सकारात्मक निर्णय होत असतो. आणि चर्चा आधी व्हायला पाहिजे होती का? उमेदवारी जाहीर करायच्या आधी जे अपेक्षित होतं मोहिते पाटील समर्थकांना ते आधी व्हायला पाहिजे. कारण नाही, चर्चा झालेली होती, सर्वे झालेला होता, चर्चाही झाली होती असं नाही आहे. पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाचे वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटलं होतं, पक्षालाही वाटलं नव्हतं. पण आज इथे आल्यावर मी बघतोय, आपणही बघतायत किती मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, घोषणाबाजी करतायत, त्यांची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे मी सर्व ही हकीकत घटना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकेल, निश्चित ते त्या संदर्भात दखल घेतील. मागील 10 वर्षापासून जिल्ह्यात मोहिते पाटलांना विरोध करणारे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुती झालेले आहेत. काही नेते पूर्वी भाजपमध्येही होते की जे
मोहिते पाटलांना विरोध करत होते. एक सुप्त विरोध होता आणि आज या उमेदवारीचा निर्णय हा या विरोधातून या सर्वांनी एकत्र येऊन केवळ मोहिते पाटलांना मर्यादित ठेवण्यासाठी हा उमेदवारीचा निर्णय झाला आहे अशी मोहिते पाटील समर्थकांमध्ये चर्चा होताना दिसून येते. मला वाटतं विजयसिंगदादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे, आम्हाला नाही. महाराष्ट्राला जी कल्पना आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे की लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं. इथेही आहे, इथे असेल. पण मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो. पक्षाकडून असं कुठलंही कुणावर कुरघोडी होणार नाही. आमची पक्षश्रेष्ठी आहे. दादांची किंमत, दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे. जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे असं कुठेही होणार नाही. या निर्णयामुळं माड्यामध्ये तुतारी वाजण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा असंतोष पाहून हो. धैर्यशील मोहिते पाटील तुमचं ऐकतील का? मी तेच सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे. काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही, मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली, दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही. कारण दादा एक मोठे नेते आहेत, वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत. त्या संदर्भात बोलतील. मी सगळी ही घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या कानावर टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल. नाही, पहिली यादी लोकसभेची जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी मी सोलापूरला परवाही आलेलो होतो आणि आज मुद्दामून विजयदारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याबद्दल दादांची नाराजी आहे. फोनवर बोलणंही झालं होतं. मी आणि आमचे छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं. पण मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दामून देवेंद्रजींनी मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. जनतेच्या भावना प्रखर आहेत. नाही, नाराजी